नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय क्रिस्पी चीज बॉल्स. अगदी कॅफे स्टाईल चीज बॉल्स आज आपण बनवणार आहोत आणि खूपच साधी सोपी पद्धत आहे. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत. बटाटे इथे पूर्ण थंड झाल्यानंतर मी किसून घेतले. आता यामध्ये चीज घालायचं आहे. तिथे मी 3 चीजचे क्यूब घेतलेत. हे आता किसून आपण यामध्ये घालूया. 3ही चीज क्यूब्स इथे मी किसून घातले. आता यामध्ये आलं लसूण किसून घालायचे. अर्धा इंच आलं आणि 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या इथे मी घातल्यात. बारीक चिरलेली शिमला मिरची घातली. याबरोबर तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्नचे दाणेसुद्धा घालू शकता. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे यामध्ये मी पिझ्झा सीझनिंग घातलं आहे, ऑप्शनल आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. बाइंडिंगसाठी यामध्ये आता 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि इथे आता ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. हे ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेत. 4 ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या आहेत. तव्यावरती छान क्रिस्पी होईपर्यंत त्या भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर मिक्सरमध्ये तुकडे करून घालायचे आहेत आणि बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता. 4 ते 5 ब्रेड क्रम्स इथे मी बनवले आणि सगळे यामध्ये मी घातले. 4 बटाट्यांसाठी तुम्हाला साधारण 4 ते 5 इथे ब्रेड क्रम्स लागतील. हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकता. मी इथे घातलेला नाही आहे. आता याचे बॉल्स बनवायचे आहेत. तर पहा, याला अशी व्यवस्थित बाइंडिंग आली आहे, म्हणजे हे अगदी परफेक्ट आहे. आता इथे मी 1 चीज क्यूब घेतला आहे. हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. हे आपण स्टफ करणार आहोत. हे चीज फ्रीजमध्ये काढून लगेच आपल्याला वापरायचं आहे. आता आपण चीज बॉल्स इथे तयार करूया. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याची अशी पारी तयार करायची आहे. यामध्ये चीजचा तुकडा ठेवायचा आहे आणि बंद करून याचा असा बॉल तयार करायचा आहे. अशा पद्धतीने इथे मी तयार करून घेतला आहे. असेच इथे सगळे चीज बॉल तयार झालेत. आता यांना कोटिंग करण्यासाठी इथे मी आणखी ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेत. इथे आता आपल्याला स्लरी बनवायची आहे. तर इथे मी 2 चमचे मैदा घेतला आहे. 2 चमचे यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून स्लरी बनवायची आहे. पाहू शकता, हे असं हवं आहे. इतपत घट्ट आपल्याला ही स्लरी हवी आहे. आता चीज बॉल घ्यायचा आहे. हा स्लरीमध्ये असा घोळवून घ्यायचा आहे आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचं आहे. अगदी हलक्या हाताने ब्रेड क्रम्स लावायचे आहेत. ब्रेड क्रम्स लावल्यानंतर हे आपल्याला असं जास्त त्याला दाबायचं नाही आहे, नाहीतर त्याचं टेक्स्चर व्यवस्थित येत नाही. इथे आता सगळे बॉल्स तयार करून घेतलेत मी. हे तुम्ही स्टोअर करून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हा तुम्ही ते फ्राय करून खाऊ शकता. इथे आता मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल मीडियम असं गरम करायचं, जास्त तेल गरम करायचं नाही आहे. तेल अगदी कडकडीत गरम असेल तर लगेच वरून ब्रेड क्रम्स ब्राऊन होतील आणि आतलं चीज मेल्ट होणार नाही. म्हणून मीडियम असं गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. लगेच याला फिरवायचं नाही आहे, कारण हे याचं कवर जे आहे वरचं ते थोडंसं नाजूक आहे. त्यामुळे थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण याला उलटून घेऊया. वरून अगदी क्रिस्पी होतात हे ब्रेड क्रम्समुळे. मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. आपण काढून घेऊया.
अशा पद्धतीने उरलेले चीज बॉलसुद्धा इथे मी फ्राय करून घेते. इथे मी आता तंदुरी मेयोनीज बरोबर हे सर्व केलेत. तुमच्याकडे जर साधं मेयोनीज असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं चिली सॉस आणि टोमॅटो केचप घालून डीप तयार करू शकता. तर अगदी कॅफे स्टाईल क्रिस्पी असे चीज बॉल्स घरच्या घरी तयार झालेत. लहानच काय मोठ्यांनासुद्धा आवडतील इतके मस्त हे चवीला होतात आणि अगदी साधी सोपी अशी कृती आहे ही बनवायची. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आतलं चीज पूर्ण मेल्ट झालं आहे. अगदी मस्त चीजी असे चीज बॉल्स तयार झालेत. नक्की करून पहा. एकदा बनवले तर पुन्हा पुन्हा घरचे बनवायला सांगतील इतके मस्त हे चीज बॉल तयार होतात. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. छायाज रेसिपीजला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.